वेलकम टू माय ब्लॉग फौजी फौजन लाईफ. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप सर्वजण तुम्ही चांगले असाल. तर हा ब्लॉग खूप दिवसापूर्वीचा आहे, जे की आम्ही सिटी सेंटरला गेलो होतो आणि माझ्याच्यानं तयार झालाच नव्हता. तर आज मी ती पूर्ण केला, ब्लॉग तयार केला. भीती वाटते. बाय बाय आणि जप्पा ये पण मी गेली नाही. आणि जे काही माझ्याच्यानं शूट झालं थोडं ते मी शूट केलं. आणि सिटी सेंटरमध्ये त्या टायमावर दिवाळी संपली होती. दिवाळी संपल्यावर थोडंसं डेकोरेशन केलं, तर बघू शकता तुम्ही किती छान डेकोरेशन आहे. आणि आम्ही सिटी सेंटरमध्ये गेलो होतो मूव्ही बघायला, जे की त्या टायमावर भूलभुलैया मूव्हीचा 3rd की 4th डे होता. त्या दिवशी गेलो होतो आम्ही. आणि PVR म्हटलं म्हणजे तिकीट अगोदरच केली होती आम्ही मोबाईलवर. तिथं गेल्यावर आम्ही बघितलं काय काय आहे छान छान बघण्यासाठी, शूट करण्यासाठी. तर इथं फौजी साहेब माझे व्हिडिओ शूट करत होते आणि मी सर्वकडे बघत होती काय काय आहे इथं. तर आणि फायनली आमचा मूव्ही चालू व्हायला 5-10 मिनिट होते. तर इथं फौजी साहेबांना म्हटलं चला आता आतमध्ये जाऊ आपण. तर ते म्हणजे थांब 2-3 व्हिडिओ शूट करतो. तर आता आम्ही आत गेलो. मूव्ही स्टार्ट व्हायला 5 मिनिट होते. तर बघा हा तर इंटरमिशनमधला आहे शायद. तेव्हा मी हे गाणं शूट केलं होतं, मेरे ढोलना सुन. मला खूप आवडलं होतं त्यांचा डान्स या मूव्हीमधला. आणि माझ्या फौजी साहेबांना हा मूव्ही बिलकुल आवडला नाही. ते म्हणत होते काय फालतूचा मूव्ही आहे, फालतूचे पैसे बरबाद झाले आमचे. मी म्हटलं मला तर खूप आवडला त्यांचा डान्स. आणि मेन म्हणजे त्या तिघांची कॉमेडी, जे की राजपाल यादव आणि टुनटुनी नावाची होती, तिचं आठवत नाही आहे मला. त्या तिघांची कॉमेडी खूप आवडली मला. सर्व पिक्चरामध्ये त्या तिघांचीच कॉमेडी होती, राजपाल यादव आणि त्या दोघांची हजबंड वाईफ होती. त्यांचं नाव नाही आठवून आलं त्या मूवीमध्ये मला. आणि इथं हनीचे आणि माझे फोटो व्हिडिओ काढले फौजी साहेबांनी, जे की आम्ही सिटी सेंटर मॉल एन्जॉय करत होतो, बघत होतो. आणि इथं हनीला गाडीवर बसायचं होतं, जे की फौजी साहेबांनी त्याला बसवलं आणि त्याचा आनंद बघू शकता तुम्ही. आणि मी इथं डेकोरेशन बघत होते, किती छान केलं म्हणून. आणि व्हिडिओ शूट करत होती मी आणि फौजी साहेब माझे व्हिडिओ शूट करत. आणि ते दिसायला एवढं भारी दिसत होतं ना, की नुसतं बघावंच वाटत होतं. इथं 2-3 व्हिडिओ शूट पण केलेले होते माझे, जे की मला ते व्हिडिओ खूप आवडले होते. आणि फौजी साहेबांनी फोटो वगैरे काहीच काढले नाही स्वतःचे. इथं मला ते म्हणत होते ये तुम्ही या दोघांसोबत आली निघून. मला खूप भीती वाटते एस्केलेटरची, कशाला दिलं काय माहिती हे इथं. आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.